आम्हा हरीच्या दासा काही भया नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होया धावे सोया धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तू का म्हणे आसो सुखे गाव मोखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज उमापती महादेव पवनसूत हनुमान रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान राधा रानी सरकार श्री कानिपनाथ महाराज विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्नवरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज निजमनं कुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सेवे लागी सेवा का झालो सेवे लागी सेवा का झालो सेवे लागी सेवा का जालो सेवे लागी सेवा का जालो सेवे लागी सेवा का जालो सेवे लागी सेवा का जालो
जयांचे केले स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोके देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भक्ताची निर्भयता प्रकट करणारा सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमवयम माऊली ज्ञानोबारे सुंदर वर्णन करतात. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्ती भगवंताच्या सत्तेने आहे. भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण हे निश्चित आहे. एक गंगा आहे ती भगवान महादेवाच्या जटेतून प्रवाहित होते आणि एक गंगा आहे ती महादेवाच्या मुखातून प्रवाहित होते. जटेतून प्रवाहित होते तिला म्हणतात जलरूपी गंगा पण भगवान महादेवाच्या मुखातून जी प्रवाहित होते ती आहे ज्ञानरूपी गंगा म्हणजे 24,000 श्लोकाचा विस्तार शिवमहापुराण कथा. सांगण्याचं तात्पर्य ज्या वेळेला भगवान महादेवांची इच्छा झाली आहे जगत निर्माण करण्याची सृष्टीची निर्मिती करत असताना मनुष्य स्त्री आणि पुरुषाची उत्पत्ती होत नाही म्हणून हे कार्य भगवान भोलेनाथांनी ब्रह्मा आणि विष्णूंच्याकडे दिलं. चतुर्भुज रूप धारण केलं दर्शन दिलं सांगितलं हे काम तुम्ही करा. ब्रह्मदेवांनी स्त्री पुरुषाची उत्पत्ती होत नाही म्हणून मानस कन्या ब्रह्मदेवाची जवळ तिचं नाव संध्या आणि सप्तऋषी. ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्याकडे काम सोपवलं पण स्त्री पुरुषाची उत्पत्ती होत नाही मग काय करावं. 5 कामबाण तयार केले. कामदेवाकडे काम सोपवलं. कामदेवाला वाटला हा प्रयोग कामबाणांचा करायचा कोणावरती सर्वात पहिले तो प्रयोग केला ब्रह्मदेवाच्या वरती. स्वतःच्या पित्यानं मुलीकडे वाईट नजरेनं पाहावं स्वतःच्या भावंडांनी बहिणीकडे वाईट नजरेनं पाहावं. धर्मानं महादेवाचा धावा केला. भोलेनाथ असं जर अधर्म वाढत गेला तर धर्म टिकून राहील कसा. मग भगवान भोलेनाथांनी त्रिशूळ फेकून मारणार रुद्र रूप धारण केलं. तेव्हा ब्रह्मदेवानी मृगाचं रूप धारण केलं आणि सप्त ऋषींच्या अंगामधून जो घाम निघाला त्यापासून पितराची उत्पत्ती आहे. त्याच्या पुढे ब्रह्मदेव म्हणतात आपली काही चुकी नाही तरी एवढी मोठी शिक्षा भोगावी लागली. महादेवाचा सूड घेईल. सूड भावनेनं ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिला आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. ज्या वेळेला दक्ष महाराजाला सांगितलं या सृष्टीच्या निर्मितीमध्ये मदत कर 20,000 मुलाची निर्मिती केली अरण्यात पाठवलं. जा म्हणे तप करून परत या तुमचं लग्न लावून देतो. परत निघाल्याच्या नंतर नारद मुनींनी अडवलं. कशाला म्हणे संसाराच्या भानगडीत पडता जा परत देवाची प्राप्ती करून घ्या. दक्ष महाराजांना राग आला आणि श्राप दिला. नारदा तुम्ही कधीच एका ठिकाणी थांबून कोणाला उपदेश करू शकणार नाही म्हणून नारद मुनींची भ्रमंती चालू झाली. श्राप दिल्याबरोबर त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले. दक्ष काय केलेस हे तू. बाबा बरोबर केलंय. माझ्या कामामध्ये ज्याने विघ्न आणले त्याला श्राप दिला. नाही दक्षा चुकलायस तू. अरे जे 20,000 मुलं तू निर्माण केले होते की या सृष्टीच्या निर्मितीत मदत व्हावी म्हणून पण ते धड स्त्री नाही धड पुरुषही नाही किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या महापातकातून तुला नारद मुनींनी वाचवलंय. आता काय करावं लागेल 9 दिवस भगवती मातेची उपासना. 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळला. भगवती माता प्रसन्न झाली. 2 अटी. उपवर झालेले लग्न महादेवाच्या सोबत आणि दुसरी अट ज्या दिवशी महादेवाचा अपमान तुमच्याकडून घडेल त्या दिवशी तुझ्यासहित तुझ्या राज्याचा विध्वंस करून निघून जाईल. सती मातेचे लग्न महादेवासोबत लावलं पण सूड भावनेनं महायज्ञाचं आयोजन केलं. पिता भवन जब गई भवानी दक्षत्र सका होन सनमानी. जेव्हा योग अग्नीत लीन झाल्या भगवान भोलेनाथ ते प्रेत खांद्यावर घेऊन फिरू लागले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र पाठवलं. त्याचे 51 तुकडे झाले. 51 शक्तिपीठ. प्रामुख्यानं महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. शिव म्हणजे कल्याण पण महादेवाचं नाव जर घेतलं शिव वेलांटी म्हणजे शक्ती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी काढली तर खाली उरतं शव. शव म्हणजे प्रेत. त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. संतांनी वर्णन केलंय भगवती मातेचे एवढे मोठे उपकार आहेत. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. सांगण्याचं तात्पर्य आहे जगतामध्ये भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही. त्यासाठी त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने
अतिशय सुंदर चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रामदैवत भगवान श्री कानिपनाथाच्या व श्री सद्गुरू सीताराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, ग्रामदैवत श्री हनुमंतराय यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण महालिंग महाराज नगरे खरोखर मनाचा मोठेपणा करून आज कीर्तनाकरिता उपस्थितही आहेत. ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ आहेत. कीर्तन श्रवणासाठी नाही म्हणता येणार, पण आशीर्वाद देण्यासाठी कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण नगरी बाबा, बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होते. एकदा जोरात टाळी वाजून स्वागत करायचे. बाबांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकोबाराय यांच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठाच्या निमित्ताने, वर्धापन दिनानिमित्ताने आणि श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज चौथ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प, बरोबर आहे ना, भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार, कथाकार ज्यांच्या परिचित आहेत. मागच्या वर्षी येण्याचा योग आला होता आणि यावर्षी परत तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. आदरणीय हरिभक्त परायण गायकवाड दादा असतील, दादांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण विकास महाराज गायकवाड आणि त्याचबरोबर सर्व गावकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्व आयोजक, संयोजक, कमिटी मंडळासाठी जोरात टाळी वाजवायची. सर्व तरुण मंडळी एकत्रित येत आहेत कीर्तनाच्या माध्यमातून का होईना, सर्व एकत्रित राहत आहेत, 7 दिवस कीर्तन श्रवण करतायत. तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कीर्तनाकरिता मागच्या वर्षी सुद्धा ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला होता या परिसरामध्ये, आदरणीय हरिभक्त परायण शशिकांत महाराज पाटील, त्यांच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व गावकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, गुणीजन म्हणून लावलेले अतिशय सुंदर गाणं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ज्यांचा आमचा परिचय आहे. खूप सुंदर गायन करतात, पान स्वभावही तेवढा चांगला आहे. आदरणीय हरिभक्त परायण आमचे दत्ता महाराज, गुरुजींचे मनापासून धन्यवाद. इकडे माझ्या संस्थेतील सर्व विद्यार्थिनी आणि इकडे गायनाची साथ करत असलेले आपल्याच गावाचे सुपुत्र आदरणीय हरिभक्त परायण माऊली महाराज, दादांचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर सर्व टाळकरी मंडळी, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे सर्व टाळकरी मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत, चोपदार आहेत, हार्मोनियमची साथ देत असलेले महाराज, तुमचेही धन्यवाद. आणि आज महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे, कित्येक विद्यार्थी घडवण्याचं काम करतायत. सुंदर वाजवण आहे पहा, समयाशी सादर व्हावे. ते कीर्तनाला असल्याच्या नंतर आम्हालाच प्रचंड आनंद होतो. आलं तर थोडंसं विरजण पडण्याच्या मार्गावर, पण ठीक आहे. आता 2 तास कोणी कशाचं आठवण काढायची नाही अजिबात. तुम्ही हसत राहायचं, मी तुमच्याकडे पाहून हसत राहील. कीर्तन संपल्याच्या नंतर रडत बसू आपण, लय लोड घेऊ नका. त्यासाठी कीर्तनाकरिता आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, सुंदर वाजवण आहे, आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण आमचे साबळे गुरुजी, एकदा जोरात टाळी वाजवायची आसाराम गुरुजींसाठी. तिकडे सर्व कळस घेऊन असलेल्या, तुळस घेऊन असलेल्या आमच्या संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, सोयराबाई, तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. साऊंड सिस्टीमसुद्धा चांगली आहे, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि जे यूट्यूब चॅनल आहे, कीर्तन जर परत तुम्हाला पाहावंसं वाटलं, राजा पंढरीचा यूट्यूब चॅनल, आदरणीय दादांचे मनापासून धन्यवाद. कीर्तनाकरिता माझे वडीलही उपस्थित आहेत, तिकडचे विनेकरी. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, महाराष्ट्रातील किती नामवंत कीर्तनकार आणायची म्हटलं तरी भक्ती विना देवा दिसत नाही, पैशा विन कीर्तन. कळतंय तुम्हाला? मोकळ्या मनानं हसत राहा. आजच्या कीर्तनाचं खास करून सौजन्य ज्यांच्याकडे आहे, खूप मोठा सिंहाचा वाटा आहे पहा. आदरणीय हरिभक्त परायण विजयदादा शिवाजी जोगदंड, एकदा जोरात टाळी वाजवायच्या परिवाराकरिता. सर्वच अन्नदाते असतील, 7 दिवस ज्यांनी ज्यांनी कीर्तनकाराचं सौजन्य घेतलं असेल, फुल नाही फुलाची पाकळी, प्रत्येकाचं योगदान आहे पहा. आता सप्ताह म्हटलं तर पात्र उचलण्यापासून कीर्तनकार ठरवण्यापर्यंत प्रत्येकजण महत्त्वाचा असतो. म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पंचक्रोशीतून आलेले सर्वच हरिभक्त परायण मंडळी, आदरणीय बाबांच्या सोबतही सर्वच वारकरी मंडळी उपस्थित आहेत, तुमच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार, कोणी कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. त्याचबरोबर अतिशय सुंदर वाजवण आहे, नाव मागं ठेवलं आहे पाय. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. त्याच्याकडे पाहिलं तरी असं मनाला समाधान वाटतंय. असेच कित्येक विद्यार्थी घडवण्याचं काम गुरुजी करतायत, पण अगदी गुरुजींचे पटशिष्य म्हणायला हरकत नाही. आमच्या एकदा छोट्या महाराजासाठी जोरात टाळी वाजवायची. धन्य माता पिता तयाच्या, लेकरं असावी तर अशा असावीत. आणि चांगल्या विचाराची संतान जन्माला यायला सुद्धा संतांनी वर्णन केलंय.
सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आई वडिलाचं, त्याच्या कुळाचं, त्याच्या परंपरेचं, पिढीचं पुण्य शिल्लक असल्याशिवाय चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येत. आता बऱ्याच जणांना वाटत असेल या छोट्या महाराजाकडे पाहून आपला पोरगा सुद्धा मृदंग वादक झाला, वाटतं की नाही? आपला पोरगा सुद्धा कीर्तनकार कथाकार झाला, वाटतं की नाही? असं करा नाही तर असं तरी करा, काहीतरी करा, वाटतं ना? बरं वाटतंय तुम्हाला म्हणून तुम्ही शिकायला टाकता. कुठं आळंदीला ते 4-4 वर्ष संस्थेत राहतात, फक्त धोतर घालायला शिकून येतं. नशिबात नसेल तर घडत नाही पहा. त्यासाठी पूर्वजन्मीची पुण्याची शुद्धुरी आणावी लागते. त्यासाठी सुंदर असं पवित्र असं वातावरणामध्ये भगवान परमात्माचं ईश्वराचं चिंतन आपण पाहू. उपस्थित सर्व तरुण मंडळी सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, पेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेले, बिना पदरावाले, नथीवाल्या, सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. तुकोबाराय अभंगातून भक्ताची निर्भयता प्रकट करतायत. अभंगाचा अर्थ सांगते सर्वात पहिले. ऐका, तुकोबारायांनी सांगितलंय त्रैलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येकाला भय म्हणजेच भीती आहे, पण हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी जे अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. का? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया अगाध निवाराया. तुम्हाला प्रश्न पडेल, ताई भगवान परमात्माचे तर अनंत रूपे अनंत वेशे, आम्ही कुठल्या स्वरूपाचं चिंतन करावं? देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्यम परम धीमहि. ते सत्य तत्व जाणून घेण्याची गरज आहे. संतांनी वर्णन केले हरिहरा भेद नाही नका करू वाद. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा, फक्त अंतःकरणामध्ये श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती आणि प्रेम असावं. अंतःकरणातला भाव शुद्ध असेल, ज्या स्वरूपाचं चिंतन कराल भगवान परमात्मा जैसा केला तैसा होय आणि धावे सोय धरुणी, तेच स्वरूप धारण करून तुमच्या संकटाचं निवारण करेल. तुकोबाराय सांगतात की आयुष्यभर ज्या भगवान परमात्मामुळे आम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी आहोत, आम्ही नामस्मरणे त्याच भगवंताचं करणार. तो कामनी असो सुखे आणि गाऊ मुखे विठोबा. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल आता वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचेला पाया, उभारिले देवालया ना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दने कणात खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकवी ती ध्वजा आणि निरूपण केले हो. जरा दाका केसरा का दगडा का दोंडा का माझ्याकडे पा. कोणी जरी आलं तरी आजूबाजूला लक्ष गेलं तुमचं तर तुम्हाला सगळ्याला एकीमेकीला शेजारणीची शपथ, तुम्ही पा काय करायचं तर. संतांचा अधिकार, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र तिकुळ पावन तो देशा, पवित्र तिकुळ पावन तो देशा, पवित्र तिकुळ पावन तो देशा, पवित्र तिकुळ पावन तो देशा. ओ जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायणा, कर्म धर्म त्यांचा झाला नारायणा, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. नारायण. पवित्र तिकुळ पावन तू देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महिला मंडळ पण तुम्हाला सांगू, या त्रैलोक्यामध्ये, या जगतामध्ये आज सध्याच्या काळात कलियुगात विचार केला, कुठलाच माणूस कुठलंच काम स्वार्थाशिवाय करत. काही वारकरी संत महात्मा मंडळी पंढरीशी पांडुरंग परमात्माला भेटण्याकरिता पंढरपूरला गेलेत. पण काही वारकऱ्यांकरिता, काही संतांकरिता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी आणि अवघा झाला माझा हरी. आज जगतामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव कुठलंच काम स्वार्थाशिवाय करत. एखादी बाई दिवसभर रोजानं काम करते, कशासाठी? संध्याकाळच्या रोजंदारीसाठी, बरोबर. एखादा माणूस 1 महिनाभर काम करतो, कशासाठी? 1 महिन्याच्या
पगारासाठी. आता मला सांगा, एवढे लांबून आम्ही कीर्तनासाठी आलो, कशासाठी? कोण म्हणलं पैशासाठी? भानगडीच तेवढ्या वाईट आहेत. सर्वसाधारण माणूस जरी मंदिरासमोरून असा निघाला ना, असं जरी केलं तरी माणूस म्हणतो देव बाप्पा खुशाल ठेव, म्हणता की नाही? काही ना काहीतरी मागितल्याशिवाय राहत नाहीये. पण जगाच्या मालकाकडे कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता भगवान परमात्मांना टास करावा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. नामदेव महाराज मागतात ना, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या अकल्प आयुष्य द्या, जे अखंड तुमचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना. एकनाथ महाराजांनी मागितलं काय? देवा माझे मन लागो तुझे. जगद्गुरु तुकोबाराने भगवान परमात्मानं आग्रह केला, मागण्याची आस पाहे मुखाकडे, काहीतरी मागा. तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा साधावया, किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा नाही मागू शकत का? काय मागणे? अमानुचित वडिलांची रीत. उचित मागणं कुठलं, अनुचित मागणं कुठलं? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. महिला मंडळ इकडं पहा, सगळ्यांनी लक्षपूर्वक. दरवर्षी 2 महिन्यापूर्वी मकर संक्रांत झाली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळेला प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं उचित मागणं की अनुचित मागणं? नाही बोलल्या तर शेजारणीची शपथ तुम्हाला. माय कशाची माय साडी ताई म्हणा, लग्न झाल्याच्या नंतर कुठं आमचं घरच्याचं पटतं? तुम्ही पहा, लग्न झालं की 1 वर्षभर नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं, दुसऱ्या वर्षी बायकोनं बोलायचं नवऱ्यानं ऐकायचं, नंतर अख्खं आयुष्यभर या दोघांनी बोलायचं, पूर्ण हिंगण गावणी ऐकायचं. भानगडत तसले बेकार आहे, तुम्हाला सांगते. साडी मागणं साहजिक की नाही? 2000ची संक्रांतीच्या वेळेला असं करा, नाही तर असं करा. म्हणजे मला कळेल तुम्ही कीर्तनात आहात, माझं बोलणं कळते ना तुम्हाला. साडी मागणं साहजिक आहे ना? उचित मागणं की अनुचित मागणं आहे? संक्रांतीच्या वेळेला 2000ची साडी. बऱ्याच जणीच त्या ओटा आली तर साहजिक आहे ना 2000ची 3000ची साडी संक्रांतीला मागणं. पण त्याच बाईनं दरवर्षी पेरणीच्या वेळेला 5 तोळ्याचा नेकलेस मागणं. नाही का वल्ल्या फोकाने हाणायला पाहिजे तेव्हा? तेव्हा दागिने मागून चालेल का? तेव्हा आहेत ते दागिने गहाण ठेवावे लागतात, बियाणाची सुविधा करावी लागते. पण उचित मागणं कुठलं आहे? ज्या वेळेला उत्तरेनं सुंदर मुलाला जन्म दिला, त्याचं नाव राजा परीक्षित. पण सांगू तुम्हाला, त्यावेळेला सर्व संकटाचं निरसन झालं म्हणून भगवान परमात्मा कुंती आत्याला सर्व पांडवांना सोडून निघून चालले. जगाच्या मालकानं सांगावं, आत्या आगाशी भावनिक होऊ नका, काहीतरी माग. कुंती आत्या सांगते, जे सुखात तू आमच्या जवळ नाही देवा, ते सुखच नको, अखंड आमच्यावरती संकट दे. मागितलं नाही तरी कावडीने पाणी ज्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी वाहलंय. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाही हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगाडोनी करी. जगाच्या मालकाला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही केली. भगवान परमात्मा भक्तांकरिता काय करतो? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. पण कधी शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही किंवा थोर प्रेमाचा भुकेला. आणि हाची तुमच्याकडे किती गाड्या, किती बंगले, किती शेतीवाले, किती जमिनीवाले नाही पाहिजे. जगाच्या मालकाला फक्त अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे. बरेच लोक असतील 50-50 एकरचे मालक आहेत, 3-3 मजली बिल्डिंग आहे, पण सप्ताहासाठी 500 रुपयाची पट्टी देणं होत नसेल तर उपयोग नाही प्रॉपर्टीचा. कारण किती वर्ष जगलात त्याच्यापेक्षा जगलात कशी याला किंमत आहे. आयुष्यभराकरिता किती प्रॉपर्टी कमवली याच्यापेक्षा किती प्रॉपर्टी तुमची सत्कार्यामध्ये याला किंमत आहे. तेच भगवान परमात्माच्या यादीमध्ये लिहिलेलं असणार आहे. जगाच्या मालकाला अंतकरणातला भाव शुद्ध असावा म्हणून तर भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातेची उष्टी बोरं खालीत. तिथून पुढे बडे बडे मंदिर कोण्या काम के, भावागारा नाही होवे, चल विदुरा घर जावे तवजी, चल विदुरा घर जावे. अंतकरणातला भाव शुद्ध असावा. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदी झाला. मनमोहना मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा लावेला, मनमोहना मुरलीवाला. अंतकरणातला भाव शुद्ध असल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. त्यापुढे वारकरी संप्रदायाचा पाया
आणि वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस म्हणून ज्यांना ओळखलं जातं. तुम्ही पहा सप्ताह किती चांगला असू द्या, पण काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताह पूर्ण होत नाही. मंदिर किती सुंदर असू द्या, पण कळसाशिवाय मंदिर पूर्ण होत नाही. मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या तुमचं काही घरी भांडणं झालेत का मालकासोबत काही? का माझं आणि तुमचा बांधायला बांधे तीच कळ ना मला. टेन्शन तर मला यायला पाहिजे, तुम्हाला टेन्शन येण्याचं काय कारण आहे? जरा हसत राहा थोड्याशा. हां, त्या तोंडावर गवऱ्या फुटल्यागत बसू नका. पहा, कारण ज्याला मोकळ्या मनाने हसता येतं त्याला चार चौघात घुसता येतं गर्दीत, आणि त्याला चार चौघात बसता येतं. जे गालातले गालात हसतं ते प्युअर आतल्या गाठीचं असतं. तसं राहू नका अजिबात. थोडं मोकळ्या मनाने हसा, मोकळ्या मनाने राहा. मंदिराची सुंदरता मंदिराच्या सकारामता त्या रामभावता त्या तुकारामता त्या इकडं मंदिराच्या कळसावरून, बरोबर. तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत नाही. तर हिंगणगावमध्ये लोक म्हणतात काय नकटं नाक घेऊन बोलता. हां, आता एका मागाच्या नाकाकडे पाहू नका, आणि कीर्तन संपेपर्यंत माझ्या नाकाकडे लक्ष देऊ नका. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. पहा, साधी मुलाला मुलगी जरी पाहायची असेल तरी महिला मंडळ म्हणतात पावायचे पप्प्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. तुमच्याकडे पाहतात का पोरी? हिंगणगाव पोरी पाहतात का? भेटतात का? तुमचे तोंड सांगत तुमच्या पोरायचे राहिलेत म्हणून. असे लोडमध्ये बसतात सध्या. भानगड तशी झाली. पहिल्या काळात पोराचा बाप असा वजनात राहायचा, पण आता ज्या बापाला 4-4 पोरी तरी तो बाप वजनात आहे. पोरीच भेटना, काय करणार आहे गावात? तुम्ही पहा, सगळ्यात भानगड ती वाईट आहे. नाकाला शेंडा असेल तर किंमत. आपल्या हिंगणगावमध्ये एका बाईचं एवढी डुसं नाक, भली मोठी नथ नाकात घातली, मालकाला म्हणते पापाच बाप कशी दिसते. आता मालकाला माहिती अख्ख्या हिंगणगावात आपलंच भूते, पण तरी सांगत नाही. पप्याची माई अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत ते सांगते तुम्हाला. नाकाला शेंडा असावा. महिला मंडळ किती सुंदर किती देखणी बाई असू द्या, काय करावे ती 32 लक्षाने, नाक नाही तिने वाया गेली. नाकाला शेंडा असेल तर किंमत. माता मावल्यांनो, नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंजमध्ये राहिले तर कळलं का? तुम्ही नुसते पंक्तीवाले आहेत तसे करू नका अजिबात. नाकाला धार असावी फक्त. नाही तर काही जणांना पाहा तुम्ही 12 महिने पाऊस काळा चालू असतो, आणि सर्दी वेगळी, पिकलेली सर्दी त्यातून वेगळी. पहा, भानगडत तशी वाईट आहे. शेंडा असेल तर किंमत. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांचा अधिकार. माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा तुकोबरायांचा अधिकार सांगितलाय. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवायची सर्वांनी. जय हो. हो नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम. धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबरायांचा अधिकार संपन्न तुकोबराई साधक मंडळीला सांगतात. त्रिलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव प्रत्येकाला भय म्हणजे भीती आहे. तुम्ही पहा, एखादा माणूस रूपवान असेल तर त्याला म्हातारपणाची भीती आहे. तुम्ही पहा, सौंदर्य माणसाला तेव्हा प्राप्त होतं ज्यांनी पहिल्या जन्मामध्ये धनदान केलं असेल तर त्यांना धन भेटतं. ज्यांनी पहिल्या जन्म संतांनी वर्णन केलंय. भूमिदाने होसे भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मजन्मी प्राणिया, अन्नदाने दृढायुषी, उदकदाने सदा सुखी, मंदिरदाने भुवन पालखी, सुपरिमल उपचार.
ज्यांना गतजन्मामध्ये सुवर्णदान केलं असेल त्यांना या जन्मात सौंदर्य प्राप्त होतं. तुम्ही कधी कधी पहा, एखादी बाई एवढी रूपवान दिसते, तिने 500 रुपयाची साडी घातली तरी सुद्धा तिला चांगली दिसते, बरोबर. आणि काही काही महिला मंडळांनी 5-5 हजाराच्या घातल्या तरी नावं ठेवत नाहीये. पण सांगण्याचं तात्पर्य, पुढच्या जन्मात जर सौंदर्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल. आता मागणार नाही मी तुम्हाला, फक्त सांगू राहिले. सुवर्णदान केलं असेल तर सौंदर्य प्राप्त होईल. पण सांगू तुम्हाला, रूपसुद्धा माणसाचं कालावधी अगदी ठराविक आहे. किती सुंदर असू द्या, किती रूपन असू द्या, पण त्याला म्हातारपणाची भीती असते. मग मुलगी दिसायला सुंदर नसावी तर तिचे गुण सुंदर असावेत. तिला घरातली सर्व कामे आली पाहिजेत. घरामध्ये प्रत्येक कामामध्ये बोलावं कसं, वागावं कसं, चालावं कसं, या सर्व गोष्टी तिला जमल्या पाहिजेत. ती शिक्षक असू द्या, ती इंजिनियर असू द्या, ती वकील असू द्या, ती डॉक्टर असू द्या. सांगू तुम्हाला, आज मुलगी कुठेही कुठल्याही क्षेत्रापर्यंत गेली तरी तिला प्रपंच, परमार्थ आणि संसार या सर्व गोष्टी तिला जमल्या पाहिजेत. कित्येक मुली अशा आहेत पहा, रूपवान आहेत, नक्षत्रासारखी मुलगी दिसायला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण घरामध्ये तिला चहा कसा बनवतात या गोष्टी सुद्धा माहिती. कलियुगामध्ये शोकांतिका आहे. आज प्रत्येक माय बापानं स्वतःच्या पोरीला शिकवणं काळाची गरज आहे. काय शिकवलं पाहिजे. अव जिथं फक्त सतीला सांगावं महादेवाला सोडून दे, सती म्हणते बाबा तुमच्यापासून मिळालेला हा देह सोडेल, पण महादेवाला सोडू शकत नाही. परत हिमालयाची कन्या, मैना मातेची कन्या पार्वती नावानं प्रकट झाली. सप्त ऋषी परीक्षा घेण्याकरिता गेलेत. पार्वती, अगं कशाला महादेवासोबत लग्न करते, त्याला जमीन नाही, त्याला घर नाही, त्याला राहायला कोण नाही, आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, आई वडील कुठलीच गोष्ट नाहीये. ब्रह्मदेवाच्या सोबत लग्न कर म्हणे. सप्त ऋषी म्हणतात भगवान विष्णूच्या सोबत लग्न कर. सती मातेनं, पार्वती मातेनं सांगावं, या जन्मात आयुष्यभर तप करेल पण लग्न महादेवासोबत. हा जन्म सोडण्याची वेळ आली, पुढचा जन्म धारण करून आयुष्यभर तप करेल. तोही जन्म सोडला, पुढचा जन्म धारण करून तप करेल, पण लग्न फक्त महादेवाशी. पण आज मात्र पहिल्या काळात नातं जोडायला वेळ लागत होता, म्हणून नातं एवढ्या सहजासहजी तुटल्या जात. आज हळदी कुंकवासहित काय म्हणतात त्याला, सगळ्या सुपारी फुटण्यासहित आणि साखरपुड्यासहित सगळ्या गोष्टी एका दिवसात उरकतात. पहा, दारात लग्न पार पाडत होतं. प्रत्येक पुरीला माहिती होतं आपल्या बापानं लोकांचे व्याजाने पैसे काढून आपलं लग्न लावून दिलंय, म्हणून त्या गोष्टीची किंमत होती. सासरवास होता, जाच होता, सासू सासरे त्रास देत होते, पण तरी सुद्धा कुठलीच पोरगी स्वतःचा प्रपंच संसार सोडून कधीच मात्र माहेरात येऊन राहत. तुम्हाला सांगू, प्रत्येक बाई शोभत असते तिच्या सासरमध्ये. 15 दिवस एखादी बाई शिल्लक राहिली कुठं माहेरात, तर गावातले आजूबाजूचे लोक चर्चा करायला चालू करतात. का हो, हिनं काय केलं तर नसेल, हिचं काही झालं तर नसेल, हिला काढून तर दिलं नसेल, काही कुठं तर झालं. कशामुळं? स्वतःच्या मायबापाला स्वतःच्या लेकराचं कधीच उजं होत नाही, पण सगळ्या पंचायती शेजारच्याला असतात. पहा, किंमत राहत असते. गावातली जरी सासरवाडी असेल, एखाद्या गावात घरी सासरला सारखं जर चक्रा मारत असतो तर माणसाची किंमत राहत नाही. जेवढा दूरवरून आपल्याला किंमत राहते, मान मर्यादा राहते ना, तेवढं सारखंच भेट झाली तर किंमत राहत. जावाई पहा तुम्ही, गावातली जरी सासरवाडी असेल, 2-3 गल्ल्या सोडून का जाणं व्हायना, पण बाजूने गेलं पाहिजे. 15 दिवसाला एखादा जावाई जर महिन्याला जात असेल तर सासरा म्हणाल, जावाई बापू तेवढा तांब्या भरून देता का. आणि त्याच्यानंतर जर 3 दिवसाला 4 दिवसाला जायला लागला तर सासरा म्हणून तेवढं जनावराचं शेण काढून या. भानगड तेवढी बेकार आहे, तुम्हाला सांगते मी. सारखं माणसानं गेलं तर किंमत राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य, सौंदर्य असेल तर म्हातारपणाची भीती आहे, गुणवान असेल तर त्याला सुद्धा त्याच्या दुश्मनापासून भीती आहे. आपल्या बीड जिल्ह्यात घडलेली घटना आहे गुरुजी. 2 महिन्यापूर्वी महाराज, तुम्हाला नंतर नाव सांगेल मी, महाराज, त्या महाराजांनी सांगते आपल्या क्षेत्रातील या व्यक्तीच्या घरी जेवण करण्याकरिता चांगला आवाज, चांगलं नाव सुद्धा कीर्तनकारमध्ये, चांगली कीर्तनही रोज होते, पण मरणाच्या दारातून माणूस माघारी आला. कशामुळं? वारकरी संप्रदायातल्या या क्षेत्रातल्या ज्यांना कोणाला गोष्ट लक्षात येत नसेल, ज्यांना आवाज नसेल देखवत, काहीतरी वाटलं असेल, जेवणात काहीतरी गोष्टी घातल्या, मरता माणूस वाचला. परत म्हणे ताई थोडंसं जपून राहत जा. सांगण्याचा तात्पर्य, प्रत्येक क्षेत्र असू द्या पण प्रत्येकाला भीती आहे. तुम्ही पहा, बलवान असेल तर त्यालाही भीती आहे त्याच्या दुश्मनापासून, धनवान असेल तर चोरट्यांपासून भीती आहे, मनुष्य असेल तर त्याला काळापासून भीती आहे. पण तुकोबाराय सांगतात, अखंड जे भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना मात्र भीती नाही. अभंगाचं पहिलं हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही हरीच्या
पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, आमा हरीच्या दासा काही भय नाही, त्रैलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव प्रत्येकाला भीती आहे, पण अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना भीती म्हणजेच भय नाही. पण आता दास होण्याकरिता काय करावं लागेल? वारकरी व्हावं लागेल. आणि वारकरी होण्याचं पहिलं लक्षण सांगितलंय, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, भाळावरती चंदनाचा टिळा असावा, अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा असावा. वारकरी होण्याचं पहिलं लक्षण. माळकरी झालं पाहिजे माणसानं, पण योग्य वेळेमध्ये. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अजिबात अर्थ नाहीये. बरेच लोक 100 वर्ष जगतात, पण माळीची त्यांची अजिबात गाठ भेट नसते. एकदा तरी माळ घातली पाहिजे का? संतांनी वर्णन केलंय, ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय वारकरी पाहे पाहे रे. आणि मनुष्य देह धारण करून आल्यावर पंढरीशी जा रे आल्यानो दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि उभा सगळ्या जणी म्हणा. थोडं जोरात आवाज येऊ दे माझ्या कानापर्यंत. वाट पाहि उभा वाट पाहि उभा. घरी मालकाला एवढ्या जोरात बोलते का? त्याच्यात एका मिनिटात आवाज दाबते म्हणत आई. थोडं जोरात. पाठीमागच्या नेनला रोजण लावलंय का? जोरात म्हणा. वाट पाहि उभा. हा, एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. जगतामध्ये मी सांगू तुम्हाला, देशभरात कुठल्याही देशात जा, कुठल्याही देवाचं दर्शन घ्यायला जा, प्रत्येक देवाला 5 फूट लांबूनच पाहावं लागतं. पण पंढरीशी पांडुरंग परमात्मा मात्रच प्रत्येक देवाला जवळ घेतो. एक वाक्य सांगितलं जातं पहा, श्रीमंत लोक जातात देवाला, पण कुठल्या देवाला जातात श्रीमंत लोक? हां, बाला. बरोबर की नाही? संतांनी एक सुंदर एक वाक्य पहा. असं म्हणतात की सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी, सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी, आणि बेला फुलानही होतो गरिबाचा विठुराजी. पंढरीशी पांडुरंग परमात्माला काही नाही पाहिजे, अंतकरणातला भाव. तुम्ही पहाटे 4 वाजता टाळ्या वाजवलेली लोड घेऊ नका. तुम्ही काय उदास तोंड घेऊन बसले? कळलं ना तुम्हाला नेमकं काय बोलली मी? कळलं का? पहाटे 4 वाजता कीर्तन करायचं काय आपल्याला? चार्जिंग झाली तुमची? पंगत चालू आहे का? पंगत? हो गायकवाड भाऊ, पंगत चालू आहे. एवढ्या कशा बॅटऱ्या उतरल्या तुमच्या? बॅटरी डिस्चार्ज होऊ देऊ नका, तर थोडं चार्जिंगमध्ये राहा. सांगण्याचं तात्पर्य, अंतकरणातला भाव शुद्ध असावा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ. वेळ निघून गेल्याच्या नंतर माळकरी होण्यात 85 वर्षाचं म्हातारा मला म्हणते माळ घालायची. तोंडात काही दात नाही, मनेच तोंड हालायचं. म्हटलं बाबा वय किती? म्हणे 85. म्हटलं अजून माळ नाही घातली का? आता बी नसती घातली बरं का ताई, पण आता चावना. उपयोग का काही? परमार्थ असावा. त्वरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात संतांनी वर्णन केले, जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रेत जाई चुकू नको. योग्य वेळेत सावध व्हायचंय. परमार्थ असावा, पण योग्य वेळेत असावा. भगवान परमात्माचं नामस्मरण. एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा. तुम्ही सांगाल ताई, कोण भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगलेत? सज्जन लोकांच्या मध्ये राहून सज्जनत्व टिकून ठेवणं सोपं आहे, पण दुर्जनाच्या मांदी आडीत राहून स्वतःचं सज्जनत्व टिकून ठेवणं फार कठीण गोष्ट आहे. तुम्हाला सांगू, दुर्जनाच्या मांदी आडीमध्ये राहिले राक्षसाला सुद्धा कळत होतं की देवपूजा करता करता जागेवरचं उठू नये, पण तरी सुद्धा जगाच्या मालकानं त्याच्यामध्ये राहणाऱ्या सुद्धा एका भक्ताचं रक्षण केलंय. तुम्ही पहा, 10,000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. कोणी 7 कोटी घरं होती त्याच्याकडं शुद्ध सोन्याची. आपल्याकडं 2 तोळे 3 तोळेचे, पण कुठं दाखवून कुठं काय करू भानगडी बेकार आहेत. पहा, एक बहादूर होता, हाताच्या दाई बोटात अंगठ्या. बाजारात गेलं धिप्पाड देहाची म्हातारी होती, रुपया एवढं कुंकू लावलेलं, भांगात सेंदूर. ती बसली होती माळू विकायला. ही गेलं म्हणता, आजी मेथीची भाजी कशी दिली? गवरीच्या शेंगा कशा दिल्या? शेवग्याच्या शेंगा कशा दिल्या? दोडके कसे दिले? म्हातारी म्हणते, माई हे तर मला अंगठ्या दाखीत आहे. काय म्हणते म्हातारी? हे तर मला अंगठ्या दाखीत आहे. आता याला काय माहिती होतं म्हातारी याच्या पुढची म्हणून. मुरलेली म्हातारी होती, धिप्पाडची धिप्पाड. म्हातारीच्या दंडात 5 तोळ्याचं होतं, 5 तोळ्याचं भलत जाड. कुठं? दंडात. म्हातारीनं असं पदरवर केला. म्हातारी म्हणते, दादा मेथीच्या जुड्या 10 रुपयाच्या 3. जेच गेलं परत आलं. 2 तोळे 3 तोळेच्या आपल्याकडं. 7 कोटी घरं होती शुद्ध सोन्याची. आणि भगवान महादेवाचे निस्सीम भक्त होते. अखंड भगवान भोलेनाथाचं भजन करावं,
शिव केला शोके वासी डोली धारो के राजा शंकर संकट हरणा ओ बोले बाबा शंकर संकट हरणा तेरे केला शोक अंत न पाया तेरे केला शोक अंत न पाया अंत बेअंत तेरी माया ओ बोले बाबा अंत बेअंत तेरी माया शिव कैलाशो के वासी डोली धारो के राजा शंकर संकट हरण ओ बोले बाबा शंकर संकट हरणा. राजा रावणाला सुद्धा कळत होतं की आपण देवपूजा करता करता उठून 9999 कमळ वाहले, एक कमळ कमी पडलं. राजा रावणानं शिर कमळ काढलं आणि शिवलिंगावरती वाहलंय. सांगण्याचं तात्पर्य आहे, पण त्याच्या मांदियाडीत राहणारा स्वतःच्या भावाचा दुश्मन पण त्याचं सुद्धा अखंड भजन करावं. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम अखंड प्रभू रामचंद्राचं भजन केलं राजा रावणाचा भाऊ. त्याचं नाव पण कधी केसाला धक्का लागला का? हनुमंतरायाची शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला. ज्यानं शेपटीला बांधण्यासाठी कापड दिलं का सगळ्यांची गरज जाळली. पण जेव्हा शेपटीला गुंडळण्याकरिता कापड कमी पडलं, हातभर शेपटी शिल्लक राहिली. राजा रावणानं सांगितलं जा विभीषणाच्या महलातून घेऊन या कापड. विभीषणाच्या महलातून म्हटलं की हनुमंतरायांनी शेपटी गुंडाळून घेतली म्हणे बाज झाला. आता सांगण्याचं तात्पर्य दुश्मनाच्या मांदियाळीत राहिले पण स्वतःचं सजन तो टिकून ठेवलंय. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. नारायणाचं भजन केलं तरी शिरछेद करण्यात येईल अशी दौंडी पिटवणारा पण त्याच्याच पोटी जन्माला घातला. तुझा देव आहे कुठे कुठे नाही ते विचारा. सर्वागटी राम देहादे एक विठ्ठल जळीस्थळी भरला देव नटला नाना परी. प्रत्येक ठिकाणी माझा भगवंत आहे. या खांबात हो खांबातही देव आहे. तुम्ही पहा दरीत लोटण्यात आलं हत्तीच्या पायाखाली दिलंय. त्याच्या पुढे उकळलेल्या तेलाच्या कढाईत टाकलं. स्वतःची आत्या होलिका मातेला मांडीवरती घेऊन अग्निदेवतेमध्ये बसवलं पण तरी सुद्धा कुठलाच परिणाम. आम्हा हरीच्या दासा काही. मला गड्याची शपथ घेऊन सांगा महिला मंडळ, तुमच्या घरी 15-15 वर्षापासून तुमचा हरिपाठ काकडा चालू आहे आणि अचानक प्रपंचामध्ये जर एखादी हानी आली, नैसर्गिक हानी आली, तुमच्या मालकाबद्दल म्हणा, तुमच्या मुलाबद्दल म्हणा, अजून दुसऱ्याबद्दल, 15-15 वर्षापासून चालू असलेला हरिपाठ काकडा बंद होतो आणि प्रत्येक बाई सांगते देवा अरे तुझं काय वाटोळं केलं होतं, आम्ही तर आमच्या नशिबाला एवढं आलंय. वाटतं की नाही माणसाला? अजूनही सांगते केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. स्वतः कर्म चांगलं करायचे की वाईट करायचे आपल्या हातात आहे. कर्म चांगलं केलं तर फळ तुम्हाला चांगलं भेटणार आहे. 5 मुलाच्या पैकी एकही मुलगा जिवंत नाही राहिला. अश्वत्थाम्यानं 5 पांडव म्हणून 5 मुलांचे मस्तक उडून टाकलेले होते. ज्या वेळेला अर्जुनानं त्याला फरफटत ओढत घेऊन यावर रथाला बांधून वांग सोलावं तशी अश्वत्थाम्याची अवस्था झालेली. पण त्यावेळेला सुद्धा द्रौपदी माता सांगतात स्वामी याला सोडून द्या. म्हणे का? तुम्ही याच्या पित्याला मारलंय म्हणे. त्याची माता या पोराकडे पाहून जीवन जगतीये. पण तुम्ही जर यालाही मारलं ना, जो त्रास मी सहन करते मुलगा गेलेला तो त्रास मला याच्या आईला द्यायचा नाही. संताचं अंतकरण होतं शेवटी. त्याच्या पुढे एक दिवस उद्धव म्हणे देवा आपलं ते आपलं असतं म्हणे, परक ते परक असतं म्हणे. तुम्ही खुशाल स्वतःची बहीण सोडली आणि मांडलेल्या बहिणीचं भजन चालू केलंय. काही लोक मग देवाचं आणि द्रौपदी मातेचं नातं म्हणतात आणि आमचे गुरु बहीण गुरुभाऊ आहे की नाही? आहे की नाही? प्रत्येक गावागावात एक बाई नसेल की तिला गुरुभाऊ नाही. नातं नसू नये हे माझं म्हणणं नाही बरं माता माऊल्यांनो. क्षमा मागून एकच सांगेल तुम्हाला, नातं असावं पण या कलियुगामध्ये कुठपर्यंत योग्य वाटतं तुम्हाला की जी बाई स्वतःच्या सख्ख्या भावाला 5-5 वर्ष बोलत नाही. किती? 5-5 वर्ष सख्ख्या भावाला. ज्यानं आईच्या एकाच कुशीतून एकाच उदरातून जन्म घेतलाय, ज्याने एकाच ताटात जेवलंय, ती सख्ख्या भावाला 5-5 वर्ष बोलत नाही पण गुरु भावाला विचारल्याशिवाय तिच्या घरातलं पान सुद्धा हलत नाही. कुठपर्यंत योग्य आहे? बोला ना. आणि या कलियुगामध्ये कुठलंच नातं हे स्वार्थाशिवाय जुटल्या जात नाहीये. तुम्ही सांगाल द्रौपदी माता आणि गोपालकृष्ण त्यांचं नातं कुठं? बिल्लकुळात जन्माला आली शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली आहेत. देवानं नातं काय जोडलं याच्यापेक्षा संत मीराबाईंचं विष प्यालाय जगाचा मालक. अंतकरणातला भाव पाहिलाय फक्त भगवान परमात्मानं.
उद्धवानं सांगितलं देवा आपलं ते आपलं असतं, परक ती परक असतं. भगवान परमात्मा सुभद्रा ताईकडे घेऊन गेले. ताई भूक लागलीये. देवानं फळ नाही कापलं, बोट कापलं, रक्त अंगावरती सांडले. सुभद्रा अगं देवाच्या बोटाला लागलंय, थांब म्हणे देवा आत्ता जातीन चिंदी घेऊन येते. सख्खी बहीण चिंदी शोधायला गेली. द्रौपदी मातेच्या द्वारात आले आणि द्रौपदी मातेच्या द्वारात येऊन पाहिलं सकाळी तुळशीला नमस्कार करत होत्या, सूर्य नमस्कार करत होत्या आणि दर्शन घेऊन हातामध्ये पूजनाचं ताट आणि मुखातून शब्द होते, हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा हो राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. अखंड कंठात नामस्मरण आहे. जगाच्या मालकाचा हातातला हात पाहिला, अंगावरती सांडलेलं रक्त पाहिलं. द्रौपदी मातेनं हातात ताट खाली टाकलं, डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकडून चिंदी फाडली, बोटाला बांधली देवाच्या. उद्धव म्हणतात द्रौपदी तुला शास्त्र माहिती का, सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही आणि परपुरुषाच्या समोर कधीच पदराकडून चिंदी फाडायची. द्रौपदी ताई म्हणते उद्धवा देवाची बहीण आहे मी, शास्त्र मला चांगलं माहिती आहे, पण ज्याच्यासाठी डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि ज्याच्यासाठी पदराकडून चिंदी फाडली म्हणे त्याच्याच तर हातात आहे माझं सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं. मला सांगण्याचं तात्पर्य पहा, अंतकरणातला भाव शुद्ध असावा. द्रौपदी मातेच्या वरती जेव्हा दुःशासनानं वस्त्रहरण करावं, कोटी गुंतलासी द्वारकेच्या राया कोटी गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ कासख याला वियला दीननाथा ब्रीद सांभाळी आपुले. जगाच्या मालकानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. जेव्हा साड्या संपल्या तेव्हा भगवंतानं स्वतःचा पितांबर सोडलाय. पितामह भीष्माचार्यांनी पाहिला, दुःशासना अरे ती साडी नाही म्हणे द्रौपदीची, तो पितांबर आहे. आम्हा हरीच्या दासा काही केसालाही धक्का लागत नाही, पण कधी अखंड कंठामध्ये आवडे देवासी तो ऐका प्रकार. माऊली ज्ञानोबाराय सांगतात पा तुमचा कधीच अपघातात मृत्यू होऊ शकत नाही, तुमच्या केसालाही धक्का लागत नाही, पण कधी नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा. जगाचा मालक प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो. अभिमान नूर एकोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने. फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. देवाला आवडतं काय, जीवाची आवड, संताची आवड, भगवंताची आवड सांगितली आहे. तुमच्या आमची आवड वेगळी आहे. संताची आवड आवडे रूप गुजरे सगुण पाहता लोचन, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा आणि भगवंताला अखंड भक्तांना नामस्मरण केलेलं आवडत आहे. तुम्ही सांगाल देवाची आवड पूर्ण करू, पण आमचा फायदा काय, फायदा आहे ना. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट, भजन तेही योग्य वेळेत करावं लागेल का. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावाद सोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराये ओळसागा, पुढे हुशार थोराये ओळसागा. राम राम हो अल्पायुष मानव काय भजनाची उरले ते पायगा, काय भजनाची उरले ते पायगा. ओ राम राम स्मरा आधी राम आधी. योग्य वेळेत सावध होऊन भगवान परमात्माचं भजन करायचंय. कधीतरी सांगत असते पहा, कोट्यावधी रुपयाचं नरदेह भगवान परमात्मानं फुकट आपल्या स्वाधीन केलाय, पण याच ही गडे देवाचे भजन. देवे दिला देह आईच्या गर्भात आहोत तोपर्यंत विनंती करतो देवाला, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. भगवान या दुःखातून बाहेर काढा. मनुष्य जन्माला येणं एवढं सोपं नाही पहा,
84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजते नासे नासे पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परवरी मेघा. कोण कधी जाईल सांगता येत. नाशिवंत देह जाणार सकळ शरीराची होय माती. चालता चालता माणूस निघून जातो पहा. कधीतरी प्रश्न पडतो मला, आज लोक पाटावर जमिनीसाठी सख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाही. जन्मदात्या माय बापाला सुद्धा प्रॉपर्टी वाचून त्यांना मारायला मागे पुढे पाहत नाही. स्वतःच्या आईला बेल्टानं मारलेली पोरं पाहिलीत मी. 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला पहा गुरुजी. कुठली घटना आहे का माहिती नाही आहे. 80 वर्षाची म्हातारी आहे. तिचे मालक जाऊन पोरगा असेल तेव्हा 7-8 वर्षाचा. आयुष्यभर पोराचा सांभाळकाला एकुलता एक मुलगा. 1-1.5 लाख रुपये पगार त्या पोराला. पण शेवटी त्या पोरानं स्वतःच्या माईला सांगितलं, आई अगं काहीतरी घेऊन येतो. बस स्टँडवरती आला, गावाला जायचं म्हणून घेऊन आला आईला. 80 वर्षाची म्हातारी, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या, कमरेत वाघ, मला जाड चष्मा तिच्या कपाळावर डोळ्याला लावलेला. आणि त्या म्हातारीला आत्ता जाऊन काहीतरी पाण्याची बॉटल काहीतरी घेऊन येतो म्हणून गेला. आणि तो पोरगा तसाच त्या आईला बस स्टँडवरती सोडून गेला. जसं 4-5 वर्षाचं लेकरू रडताना स्वतःची माय निघून गेल्याच्या नंतर तशी ती म्हातारी रडत होती. तर कुठं कुठं किती किती पुण्य केलं म्हणजे एवढं मोठं केलेलं पाप पेटलं. बोला ना. आज लोक फक्त माणसासारखे जगताना, देवासारखे साधूसारखे जगताना दाखवत आहे. जिथं खाजेल तिथं गंध लावतायत लोक, पाहिजे तेवढ्या माळा घालतायत. पण आपल्या मनात जर थोडं जरी पाप येत असेल ना, आपल्यासारखे मूर्ख आपण, आपल्यासारखे पापी आपणच आहोत. अंतकरणात थोडा तरी भाव शुद्ध असावा माणसाचा. आपण कोणाशी बोलताय, आपण काय बोललं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे. साधू संतांनी एवढं वर्णन केलंय. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, कोण कधी जाईल सांगता येत नाहीये. कलियुगाचं वर्णन करत असताना सांगितलंय, कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. सध्या तीच परिस्थिती आहे. शेजारच्याचं पटतं पण स्वतःच्या बापाचं कुठल्याच पोराला पटत नाही. गावातली 5-50 पोरं काही पुढं काही मागं घेऊन फिरतं, खिशात पैसा आहे तोपर्यंत. पण सख्या भावाच्या मात्र विरोधात गेल्याशिवाय राहत नाही. काय म्हणतो, आई तेवढी फोकून देण्याची वेळ आली तरी तुझी पुरत करल. कोणाला? ज्या एकाच आईच्या गर्भातून उदरातून जन्म घेतलाय त्या सख्या भावाला. दोष किती असू द्या कलियुगामध्ये, पण एक मात्र गुण सांगितलाय, कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देल भेटली. कुठलं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे, जडतील पापे. एका पोरानं मला विचारलं, म्हणे ताई तुम्ही सांगतात तीर्थावरती गेलं, स्नान केलं तर आजपर्यंत केलेलं पाप जळून भस्म होतात. म्हटलं बरोबर आहे. म्हटलं तीर्थावरती जाण्याचीच काय गरज आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. तीर्थाचं नाव घेतलं तरी सुद्धा केलेले पाप जळून भस्म होतील, पण पाप करण्याची वृत्ती मात्र धुतल्या जात नाही. आणि ती पाप करण्याची वृत्ती धुतल्या जावी असं वाटत असेल तर अखंड भगवान परमात्माचं नामस्मरणच करावं लागेल. तेही योग्य वेळेत. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात. भजन का करावं? हरी हरी तुम्ही मनारे सकड, तेने माया जाळ. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी. ज्ञान देव पुसे, निवृत्तीशी चाड, गगना होणी वाढ. आई सणामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. जगाच्या मालकाला अखंड प्रार्थना करायची. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. घेई कुशीत तुझ्या रे भगवंता, घेई कुशीत तुझ्या रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. घे कुशीत तुझ्या रे भगवंता, घे कुशीत तुझ्या रे भगवंता. ओ सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, संपला जमाना देवा, संपला जमाना, संपला जमाना देवा, संपला जमाना. ओ सत्यवान सावित्रीचा संपला जमाना. वेश करी चारित्र्याचा खोटाच बहाना, खोटाच बहाना देवा, खोटाच बहाना.
कुशीत तुझ्या भगवंता कुशीत तुझ्या भगवान परमात्माचं नामस्मरण करायचंय. नामस्मरण करावं लागेल, पण कधी त्या अगोदर संतांची संगती करावी लागेल. देवाच्या जवळ पोहोचायचं असेल, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पायी हा माझा विश्वास. किती विश्वास असला पाहिजे संतांच्या प्रती. सुख वसे तुझे पायी माझं ठेवी ते ठाई. विश्वातलं सर्व सुख कुठे, तर भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. ते सुख प्राप्त करायचं असेल तर संतांच्या चरणावर विश्वास ठेवावा लागेल. आणि संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला, कुळयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. त्यापुढे जब मोरे राम का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. केसालाही धक्का लागू नये असं वाटत असेल तर या कलियुगामध्ये एकमेव साधन सांगितलंय भगवान परमात्माचं नामस्मरण करणं. ते योग्य वेळेत. बरेच जण म्हणतील ताई आताच का आमचं वय झालं का, म्हातारपणी करू ना भजन, आताच का आम्ही म्हातारे झालो का. कधी करू म्हातारपणी, गुडघ्याच्या वाट्या सरकल्यावर, कानपूर लाईन खराब झाल्यावर. गुडघ्याच्या वाट्या सरकल्यावर पंढरपूरला निघण्यात अर्थ, कानपूर लाईन खराब झाले कीर्तनात बसण्यात काहीच मजा नाही. तुम्हाला सांगते, योग्य वेळेत सावध व्हायचं आहे. रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत आत्माराम आहे. आत्माराम जर का निघून गेला मग लोक मनाला चालू करतात राम नाम, जोरात बोला राम नाम, जोरात राम नाम. आणि श्री संत तुलसीदासांनी सुंदर वर्णन केलंय. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, विवेक न होई, बिनु सत्संग. जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय. संग विवेक न होई, राम कृपा विनु सुलभ नसो. योग्य वेळेत नामस्मरण करावं लागेल. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे अखंड भगवान परमात्माचा दास म्हणून जीवन जगतायत. कोण? ओव्या गाऊन ईश्वरात दासी, जनीच्या घरात दळण दळीले, आळ चोरीचा. काय गोड आवाज आहे तुमचा. टाळी वाजा एकदा जोरात महिला मंडळासाठी. संत जनाबाई रोज पहाटे उठायच्या, भगवान परमात्माचा दास म्हणून जीवन जगल्यात. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, समर्पण केलं होतं जगाच्या मालकाला. आपण देवासाठी रडतो, नवल नसतं पहा. जगाचा मालक भक्तासाठी रडला पाहिजे. आपण देवाच्या मंदिरात जातो, नवल नाही. आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे आणि देव आपल्या घरी आला पाहिजे. तुम्ही म्हणाल देव घरी कसा येतो? दारावरती आलेला प्रत्येक याचं कधी जर बिना अन्नाचा बिना पाण्याचा जाऊ देत नसाल ना, आणि कधीच तुमच्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाईल असं तुमचं वागणं नसेल ना, तर तुमचं घर मंदिरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. जगाच्या मालकाला विनंती करायची, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा, एक बार प्रभु बस एक कह दो, तू मेरा मैं तेरा, साच प्रीत की रीत निभा दो, वो मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे, वो मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे
सांगण्याचं तात्पर्य, द्वारावरती आलेला प्रत्येक याचक जर बिना अन्नाचा बिना पाण्याचा जाऊ देत नसाल तर जगाचा मालक तुमचं घरापेक्षा तुमचं मंदिरापेक्षा सुद्धा तुमचं घर श्रेष्ठ असेल. संत जनाबाई रोज पहाटेच्या वेळी उठायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं माय, आता जाता नाही राहिले, आता जाते वर्षे गाणी नाही राहिले, आता दुसरं जोडल्या जाते. तुम्ही कधी कधी सांगते पहिल्या जरी जुन्या बाई असतील, सगळ्यात महिला मंडळाला आवडतीची गोष्ट असेल काय तर शेण साई उतंड आणि जावाई. आवडते की नाही? शेण शेण साई साई. तुम्ही पहा एखादी किती जवळचा पाहुणा तुमच्याकडं चहा प्यायला आला, मलाच एकदा कीर्तन संपलं, एक म्हातारी चहा प्यायला घेऊन गेली, 85 वर्षाची असेल, तोंडात ते काही दात नाही, शेगडी लावली, पातेला ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखर टाकली, म्हातारीला वरून टाकायचं होतं दूध, दूध वाटायचं होतं तेवढ्यात ती साय पातेला असं वाकडं केलं, भली जाड साय आलेली, वाकडं केलं की साय पुढे पुढे यायची, ती सायच्या हात पडणार की म्हातारी करायची अख्खं मटेल तिच्या चहामध्ये. आजी मला असं करू नका. शेण साई उतरंड, उतरणं माहिती ना तुम्हाला? आपण भाग्यवान आहेत की कोपऱ्यामध्ये पहिल्या जुन्या काळात त्याच्यात काय म्हणतात उन्हाळ्यात केलेले ते कुरडे असतील पापड्या ते ठेवायचे त्याच्यामध्ये, किंवा सोनं असेल दागिनं असेल, कुठल्या मडक्यात काय होतं सांगता येत नव्हतं. उतरण आणि जावाई ह्या सर्व गोष्टी आवडतीच्या असतात माता मौल्यांच्या. पण पहिल्या काळात बाई लवकर उठायची, पहाटे 3ला गाणी म्हणायची, नातवाला गाणी म्हणायची, लेकाला म्हणायची, परत लेकीवरती गाणी रचायची, रचत होते की नाही, चालता चालताच म्हणायची. सुनावरती रचलेला अजून काय आपण ऐकलं नाही का वा? ते भेटणार नाही का वा? एक म्हातारी परवा दिवशी माझ्या कीर्तनात नुसती रडायची. म्हटलं आजी काय झालं? मी भजन म्हटलं की म्हातारी रडायची. म्हटलं आजी झालं काय तुम्हाला रडायला? काय सांगू ताई तुम्हाला? म्हटलं काही सुनाचा काही त्रास आहे का? नातवाचा काही त्रास? माझं नातू सोनेम पिवळा आहे. म्हटलं मुलाचा काय त्रास? अख्ख्या हिंगणगावात माझ्या मुलासारखा मुलगा नाही ताई. म्हटलं मग सोनाचा काही त्रास? ती तर लय बेकार भेटली, काय सांगू ताई तुम्हाला? भाजीला तेल नाही, 3 वर्ष झालं सलापाचं घर बांधलंय, मला जनावरच्या गोठ्या ठुलय म्हणे ताई, पोरला अजिबात बोलू देत नाही, मला नुसते आर तुरं बोलती. म्हटलं सून काही लांबची गेली का काय? तिथंच तर घोटाळा झालाय ताई, सख्या भावाची. म्हटलं असं पण रडत काऊन होत्या? काय सांगू ताई तुम्हाला, आज तुमचे कीर्तन होतं, इच्छाच नव्हती कीर्तनाला यायची. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते ताई, तुमचं कीर्तन चालू झालं, पण 3 महिने झाले 103 किलोची माझी गजड्यासारखी बकरी होती. बकरीला शेतात घेऊन गेली, राधाकाचा गहू खाल्ला तिने, बकरी अशी फुगून आरडू आरडू मिली ताई. तुम्ही कीर्तनात केलं की मला माझ्या बकरीची, त्याची तुमची बकरी नाही मिली कोणाची. असं मोकळे म्हणणं हसलं कशा गोड दिसता पहा तुम्ही, गुलाबाच्या फुलासारख्या. सांगण्याचं तात्पर्य आहे संत जनाबाईंनी रोज पहाटेच्या वेळी उठावं, जातं झटकून घ्यावं. आता माता माऊल्या लवकर उठणं नाही राहिलं. पुण्यात माझं कीर्तन होतं 2-4 दिवसापूर्वी, तिकडे म्हटलं ब्रह्ममुहूर्त किती वाजता? एक बाई म्हणे मला 25, 30, 35 वर्षाची असेल. म्हटलं ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो? ती म्हणते पहाटे 9 वाजता. ब्रह्ममुहूर्त किती? पहाटे 9 वाजता. भानगडत तशी पहा, जातं नाही राहिलं. पहिल्या काळात बाई उठायची, आता हे नाही, आता हे उठत आहेत सकाळी सकाळी. आपण विचारा सकारामता त्या कशाला हिटरचं बटन टाकतो म्हणे ताई, तेवढं पाणी गरम करून ठेवण्याचं काम तुमच्याकडेच आहे सध्याच्या काळात. भानगडत तशी बेकार आहे पहा. पहिल्या काळात बाई लवकर उठायची. तुम्ही पहा जात्यावर दळलेल्या पिठाच्या भाकरी, छत्रपती शिवाजी महाराजांची मावळी होती का, एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. किती? जात्यावर आणि चुलीवर भाजलेल्या भाकरी, एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे, 25 भाकरीचा एक पाचुंदा, 5-5 25, 5 भाकरीचा एक पाचुंदा, 25 भाकरी एका टायमाला खायचा मावळा. कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. त्या टायमाचे लोक दिप्पाडचे दिप्पाड राहायचे, 1-1 क्विंटलचं पोतं सहज उचलायचे. आता तुम्ही पहा दिवसभर एकच चपाती खातं, एवढे हात पाय भली मोठी ढेरीन माय म्हणती माव वाघ. पहिल्यासारखी माणसं सुद्धा पाहायला नाही राहिले. सांगण्याचं तात्पर्य रोज पहाटेच्या वेळी उठावं, पण जगाच्या मालकाला अळवायच्या. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे, माय बापा काही नाही होणे, पांडुरंगा काही नाही होणे. ज्या वेळेला सुळावरती देण्यात आलं संत जनाबाईंना, पण जगाच्या मालकानं सोळाचंही पाणी केलंय. सांगण्याचं तात्पर्य अखंड भगवान परमात्माच्या दास म्हणून जीवन जगालं.
दासत्व स्वीकारायचं असेल तर जगाच्या मालकाचं स्वीकारावं. कधीच केसालाही धक्का लागत नाही. त्याचं कारण सांगितले तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देव आवाज द्या. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अखंड भगवान परमात्मा तुमच्या संकटाचं निवारण करेल. फक्त भगवान परमात्माच्या प्रती किती विश्वास असावा, किती श्रद्धा असावी. एकच प्रसंग सांगेल आणि पुढे जाऊ. ज्या वेळेला महाभारताच्या युद्धामध्ये पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयापर्यंत पृथ्वी तलावरती एकही पांडव जिवंत राहणार नाही, निष्पांडवी पृथ्वी होईल. संकल्पना पाहिली, तो संकल्प पाहिला आणि भगवान गोपाल कृष्णाच्या चरणाखालील जमीन हदरली. काय करावं, मध्यरात्रीच्या वेळेला द्रौपदी मातेला सोबत घेतलं, गड्याचं रूप धारण केलं. चाल म्हणे सोबत. पितामह भीष्माचार्यांच्या कुटियापर्यंत आले. म्हणे जा, प्रदक्षिणा पूर्ण कर, बांगड्याचा आवाज कर, बोलू नको आणि फक्त दर्शन घे. एक प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला आणि दर्शन घेतलं. पहिल्यांदा आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. एकदा नाही, तीनदा. पहिला प्रश्न विचारला, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की म्हणे पुढच्या जन्माचा आहे? नेमकं तुला घेऊन आलं कोण? पहिला प्रश्न विचारला पितामहांनी. म्हणे माझा गडी घेऊन आलाय. जगताचं पालन करणारा भगवान गोपाल कृष्ण गड्याचं रूप धारण करून द्रौपदी मातेच्या चपला सांभाळत होता द्वारावरती. लोटांगण घातलं पितामहांनी. भगवान माझ्यासारखे किती प्रतिज्ञा करणारे जन्माला आले आणि कितीही पितामह झाले, तुम्ही जर प्रत्येक भक्ताच्या असे मागे पुढे उभा असाल तर कुठल्याच भक्ताच्या केसाला धक्का लागू शकत नाही. पहाटेची वेळ झाली, भगवान गोपाल कृष्णाला राहावे ना, डोळ्यातून आसवं येत आहेत, दोन्ही डोळ्यातून धारा लागल्यात आणि आले कुठं? अर्जुनाकडं. तर अर्जुन घोरत होता. आता घोरणाऱ्या अर्जुनाला उठवलं देवानं. देव म्हणतात अर्जुना उठ. देवा झोपू द्या म्हणे, साखर झोप येते, झोपू द्या म्हणे. कशाला उठवता? अरे अर्जुना काल पितामहांची प्रतिज्ञा ऐकली का? काय बोलता म्हणे देवा, माझ्या अस्त्र समोर केली तरी तुला झोप लागली रे कशी? अरे तू कोण आहे? म्हणे मी बी अर्जुन, पांडवांच्या पैकी एक. मला माहिती मी मरणार आहे. तर मला सांगा, जर माहिती झालं उद्या 12 वाजेपर्यंत आपण मरणार, झोप येईल का रात्रभर? तुमच्या सहित माझ्या सहित सगळे. पण अर्जुन घोरत होता. घोरणारा अर्जुनाला देवाने विचारला, अर्जुना तू कोण आहे? म्हणे मी अर्जुन, पांडवांच्या पैकी एक. मला माहिती मी मरणार आहे तरी तुला झोप लागली रे कशी? अर्जुनानं भगवंताला दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. अर्जुन सांगतो, देवा आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? जगाच्या मालकाच्या प्रती विश्वास असावा. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. देवाची रूपं अनेक आहेत. एवढी मनुष्य जाते पहा, कोणताच माणूस कोणत्या माणसासारखा दिसत? तो म्हणाल जुळे. जुळे जरी असतील तरी उंचीत, रंगात, रूपात, बोलण्यात, चालण्यात काहीतरी फरक असतो, बरोबर की नाही? पण मला सांगा, कोणताच माणूस कोणत्या माणसासारखा दिसत नाही. आत्माराम मात्र सारखाच आहे. रूप अनेक आहेत, देवाचे रूप अनेक आहेत, पण तत्व मात्र एकच आहे. ज्या वेळेला नरहरी सोनारानं महादेवाची उपासना करावी, कमरपट्ट्याचं माप घेण्याकरिता गेले, पण डोळ्यावरती पट्टी बांधायला सांगितली. गळ्याकडे हात गेला तर भगवान महादेवाच्या गळ्यातला सर्प हाती लागायचा, हातातला त्रिशूळ, हातातला डमरू हाती लागायचा. सोडारी मणी पट्टी महादेव आहेत, भोलेनाथ आहेत.
भोलेनाथेत म्हटलं पट्टी सोडली की पांडुरंग दिसायचे. लक्षात आलं हरिहरा भेद नाही नका करू वाद. देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. फक्त नवरात्र उत्सव आला म्हणूनच भगवतीची उपासना करावी असं काय आहे का? बोला ना. नवरात्र उत्सव आला म्हणून भगवतीची उपासना करावी. गणेश उत्सव आला म्हणूनच गणपती बाप्पाचं पूजन करावं असं काही आहे का? श्रावण महिना आला म्हणूनच महादेवाची उपासना करावी नाही. अंतकरणातला भाव शुद्ध असावा. शुद्ध भाव असल्याशिवाय देवाची प्राप्ती होत. सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाता का माय? एक लोटा जल सब समस्या का हल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं. एक लोटा जलधारीमध्ये प्रसन्न होणारा उमापती महादेव. जाता की नाही? पांढऱ्या साड्या घालून महादेवाच्या मंदिरात सोमवारच्या दिवशी जाऊ नाही या मताची मी नाही. एक नाही 2-2 तास पूजा करा. किती? 2 तास पूजा करा. पण गळ्याची शपथ घेऊन सांगा त्या महादेवाची 2 तास पूजा केली आणि घरच्या महादेवाने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का? बोला. अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुंदर वर्णन करतात पहा. मनी नाही भाव मन देवा मला पाव. देवा आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो दगडाचा देव त्याला वडराचा देव. दगडाचा देव त्याला दगडाचा देव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा देव. त्याला चोराचा देव त्याला चोराचा देव. हो लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव. मातीचा देव त्याला पाण्याचा देव. देवा आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अंतकरणातला भाव शुद्ध असल्याशिवाय देवाची प्राप्ती कधी होत? एकाच वेळेला अहंकार झाला होता. कोणाला? राधा राणीला. कधी कधी लोक भगवान गोपाल कृष्णावरती सुद्धा आक्षेप घेतात पहा. पण देवाला काही कळतं का? मग देवानं रासलीला कुठं करावी का? भागवत कथा कधी ऐकली असेल तर लक्षात येईल तुमच्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माणसाला सगळ्यात जास्त लईच आनंद झाला तर माणूस काय करतो? आणि त्यातून कोणीच जवळ नसावं काय करतो माणूस? नाचतो की नाही? भगवान परमात्मानं गोपिकांची मनोकामना पूर्ण केली. गोपिकांना अहंकार झाला. देव आपल्यासोबत नाचतोय. सोडून दिलं. राधेला खांद्यावरती घेतलं निघाले. राधा म्हणे सगळ्या सोडल्यानं मलाच घेतलं. दिलं खाली टाकून अदृश्य झाले. जगाच्या मालकाची कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. एकाच वेळेला राधा राणीनं गळ्यात मोत्यांचा हार घातला. भगवान परमात्मा रास क्रीडा करत करत म्हणे राधे एवढा सुंदर मोत्यांचा नुसते मोती लावलेले तो हार दाखवते का जरा? तुम्ही पहा पहिल्या काळामध्ये एखाद्या माणसानं सायकल जरी घेतली तर अख्खं गाव पाहायला यायचं सायकल. आता गावागावात मी म्हणाल 5-50 4 व्हीलर गाड्या उभ्या आहेत. कधी कोणाला सुखदुःख वाटत? उलट जडकी सुटते पण सुखदुःख वाटत. भानगडी तेवढे वाईट आहेत पहा सध्याच्या काळात. तुम्हाला सांगते कौतुक नावाची गोष्टच नाही राहिली अजिबात. बंगला बांधला एकामेकावर जडायला चालू करणार. गाडी घेतली एकामेकावर जडायला चालू करणार. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. म्हातारी होत आले ऐकू ऐकू पण तरी अजून नाही लक्षात आलं आपल्या. सांगणारे सुद्धा किती कीर्तनकार गेले सांगू तरी शेजारच्याला 5 क्विंटल कापूस झाला म्हणून आपल्या पोटात दुखण्यात काय मजा आहे का? होय केसराबाई मला सांगा ना. उपयोग आहे काही? अजिबात नाही. लोकाला 5 क्विंटल कापूस त्याला ऊस जास्त झाला म्हणून आपल्या पोटात दुखण्यात काही मजा अजिबात नाही. कधीतरी कौतुक करता आलं पाहिजे पा. तुम्हाला सांगते कौतुक करता आलं पाहिजे कधीतरी. राधा राणीला अहंकार झाला. राधा राणी म्हणे हा जर मोत्यांचा हार तुटला तर तो दुरुस्त करून देण्याचे दानात तुमच्याकडे नाही. कोणाला म्हणे? भगवान गोपाल कृष्णाला. गोपाल कृष्णाला राग आला. कित्येक दिवस झाले पण तरी सुद्धा राधेची भेट काय कुठल्याच गवळणीची भेट घेत नाही. कुठल्याच गोपिकाची भेट घेत नाही भगवान परमात्मा. शेवटी राधा राणीनं भोजन बंद केलं. अन्न बंद केलं. पाणी बंद केलं.
ऋषभानू आणि नंद बाबा यांच्यामधला संवाद नारद मुनींनी ऐकला. तुम्ही पहा, मुलगा जास्त बिघडला तर आई वडील म्हणतात पोरगा बिघडत चाललाय, आता जास्त याचं लग्न लावावं लागतंय, बरोबर की नाही. आणि पोरगी मोठी झाल्याच्या नंतर पोरगी आता समजदार झाली, याचं लग्न लावावं लागतं. ते भानगडे म्हणतात पोरगा बिघडायला लागल्यावर याचं लग्न लावून द्यावं लागतं. असा विचार केला आणि म्हणे लांब कशाला पाहता, ऋषभानूची मुलगी आहे ना, तिच्यासोबत लग्न लावून द्या. जगाच्या मालकाला भगवान गोपालकृष्णाच्या कानावरती बातमी पोहोचली. एकाच वेळेला मोती घेतली ओंजळभर आणि मोत्यांची शेती केली. जशी द्राक्षाला द्राक्ष लागावेत तशी मोत्यांची शेती. 108 थाळ्या पाठवल्या, पण पूर्ण मोत्यांच्याच होत्या. राधाराणीनं वाटलं भेट दिलेली काहीतरी. प्रत्येकीवरचा कपडा काढला तर फक्त मोतीच दिसायचे. दहाई मोकळून लागल्या, पाणी आणणं सगळं बंद केलं. शेवटी भगवान परमात्मानं रूप घेऊन कासार झाला, हरी बांगड्या विकाया. जगाचं मालक पाहण्याकरिता गेले. असो, सांगण्याचं तात्पर्य अहंकाराने मीपणा आला तर जगाच्या मालकाला चालत नाही. अहंकार असेल, मीपणा असेल तर भगवान परमात्मा जवळ करत प्रत्येक गोपिकांच्या जीवनाचा उद्धार आहे. सकाळ झाली तर देवाला पाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, दिवसाची सांगता भगवंताला पाहिल्याशिवाय होत नाहीये. जगाच्या मालकाला पाहावं, भगवान परमात्माला पाहून रोज दिवसाचा शेवट करावा. पण कधी अंतकरणातला भाव शुद्ध आहे. कित्येक संकट आलेत. ज्या वेळेला इंद्राला राग आला, धो पाऊस सोडला मुसळधार गोकुळावरती, पण गोपाल कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व गोकुळवासियांचं रक्षण केलंय. मथुरेवरती ज्यानं स्वतःच्या बापाला सुद्धा बंदीशाळेत ठेवावं, ज्यानं देवाच्या बापाला बंदीशाळेत ठेवलंय, ज्यानं पूर्ण मथुरेला त्रास दिला, स्वतःच्या चुलत बहिणीला तलवार घेऊन मारायला धावला, पण तरी सुद्धा भगवान परमात्माने रक्षण केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे, जगाचा मालक केसाला धक्का लागू देत नाही. कुठलंही स्वरूप असू द्या, फक्त अंतकरणातला भाव, श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम असावी. अंतकरणातला भाव शुद्ध ठेवून भगवंताचं भजन करावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जैसा केला तैसा होय. भक्त प्रल्हादाकरिता भगवान परमात्माने नरसिंहाचं रूप धारण केलेलं आहे. कशासाठी? हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता. पण कशामुळं? दावा केला होता ना भगवान परमात्माचा, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरणी. भगवान परमात्माचे अनेक रूप आहेत, पण प्रत्येक स्वरूप धारण करण्याच्या पाठीमागे कुठलं ना कुठलं तरी कारण आहे. जे स्वरूपाचं चिंतन कराल ते स्वरूप भगवंत धारण करून येतात. कालावधी होता पहा, तरुण पोराच्या गाड्या भरायच्या आणि कुठे जायचे? जय महाकाल. 2 वर्षापूर्वी. आता 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे तेरा अब जल्दी आओ. सर्वांनी हात वरती घ्या एकदा. ट्रेंडिंग विषय चालू सध्या भजन. मला कालपासून 4-5 फोन आले. काही कीर्तन कसं हो द्या, पण भजन एवढं झालं पाहिजे. हे गाणे मात्र हातावरती घ्या. सर्वांनी हातावरती घ्यायचे. ज्यांनी या गायनाचे जे मेन गायक आहेत आकाश दादा, त्यांनी सुद्धा एक दिवस कॉल करून कमेंट्स केली होती. ती यूट्यूबला टाकलं होतं कथेतलं भजन. हातावरती घ्या सर्वांनी. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात,
त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. हा बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा आजवरती. बोलतो बंगाली. ओ भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथांचा ठाण आहे की सावर गाव. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथांचा ठाण आहे की सावर गाव. कडी वाजवितो चिमट्याची, कलम चढवितो मान्याची, त्यांच्या कृपेची आहे सावली, त्यांच्या कृपेची आहे सावा. अलख निरंजन टाळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. ओ बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. हातावर अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. हातावर घ्या. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. ओ खन 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 हातात चंचा चिमटा वाजतो या, नावाचा त्यांचा डंका साऱ्या जगात गाजतो या, जगात गाजतो या, जगात गाजतो या. मंदिरी त्यांची रूपवान मूर्ती दिसती लाखात, मंदिरी त्यांची रूपवान मूर्ती दिसती लाखात. देवा मडीचा देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. कानिपनाथ महाराज की. अलख निरंजन. ओम नमो आदेश. म्हणा ना काहीतरी. कायच करा आता. टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. कालपासून 4-5 बरे म्हणले असतील मला, ताई एवढं होऊ द्या. खरोखर आनंद वाटला. मागच्या वर्षी आलेच होते तर मला सांगितलं नव्हतं. आपल्या गावात सुद्धा सुंदर असं मंदिर आहे. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा भगवान परमात्माच्या, कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. फक्त अंतकरणात श्रद्धा असावी, निष्ठा असावी, निष्ठा निष्ठी नसावी आणि प्रेम असावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जैसा केला तैसा होय, दावे सोय धरुणी. पण त्या भगवान परमात्माला प्राप्त करायचं असेल, त्या जगाच्या मालकाची कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावे असं वाटत असेल, कुठलीही संकल्पना असू द्या, प्रत्येक संकल्पना पूर्ण होते. अंतकरणातला भाव शुद्ध असावा आणि अखंड कंठामध्ये भगवान परमात्माचं नामस्मरण असावं. त्यालाच विनंती करायची, माझ्या मनाला गो छंद छंद. मी पुढे म्हणते, सर्वांनी पाठीमागे कोरस करा मला. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद. जय हो. लागो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मना छंद. पुरुष मंडळ तुम्हाला का पाकिट भर लागते का काय उदास तोंड घेऊन बसले तुम्ही. एक काम करू आपण, अगोदर महिला मंडळ म्हणतील, डोक्यावर एकदा पदर घ्या, मावशा भजन होस्तोर. भजन झालं की काढून टाका परत. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आज एक नंबर आला पाहिजे, फक्त जोरात म्हणायचं महिला मंडळ. मनात भरली पंढारी, जय हो, जाईन म्हणते माहेरी.
पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. क्या बात है. आता का बसा, काहीच बोलू नका तुम्ही, शांत बसा. इकडं लावली गशाला दार, कौरव क्षेत्राच्या बाहेर जाऊन तुम्हाला हात जोडून विनंती, जीव गेल्यासारखं काय करू नका, थोडं जोरात आवाज येऊ द्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. देवा 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 देवा. जस काय महिन्यापासून उपाशी मारले तुम्हाला घरच्या. पाठीमागचे पुरुष मंडळ मला जरा जोरात म्हणा थोडस. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गोळ्याची वाटी देऊ तुम्हाला, डेप देऊ गोळ्याची डेप. आज करा तुम्हाला एकदा महिला मंडळासाठी टाळी वाजवा जोरात, सकारामता त्या टाळी वाजवा जोरात. हा काय आवाज आहे मावशा हो तुमचा, काय भजन गायलं तुम्ही, वा. असं ऐकलंय पहा आम्ही, तुम्ही एवढ्या गोड्यात अख्ख्या गावात, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी. काय आवाज आहे तुमचा, जशा की आग्या मोळाच्या माशा. भजन चांगलं केलं. कोपऱ्यातल्या आजीबाई रेंजमध्येच नव्हत्या, म्हणा मनात भरली पंढरी. आजीबाई मनात भरेल वाजलं म्हणताय. आता 11:30 वाजले. त्या भगवान परमात्माचं भजन करायचंय का, संतांनी वर्णन केलंय. देव पहावयासी गेलो, तेथे देवाची गुणे आटेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यावाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. मी देवा. खूप बरं आहे सांगता. ज्या भगवान परमात्मामुळे आम्ही आयुष्यभर सुखी समाधानी आहोत. आम्ही भजनही तू कामने असो सुखे, गाव मुखे विठोबा. सर्वांनी हात वरती घ्या. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता